तर नमस्कार गाववाल्यांनो, सगळ्यात आधी सगळ्यांका शुभ सकाळ. आणि आज असा 22 डिसेंबर म्हणजे माझ्या लग्नाचा वाढदिवस. तर गणपती बाप्पा मोरया म्हटलंय आणि कुडाळा गेलंय तर CNG भरूचं होतं म्हणा. राणे साहेबांच्या पेट्रोल पंपावर नवीनच पेट्रोल पंप झालो तर CNG भरलंय आणि संध्याकाळी म्हटला सॅम स्वीट बेकर्समध्ये मापनच्या ऑर्डर दिलेली केकची. तो केकसुद्धा त्यांनी रेडी करून ठेवलेला आहे. तो केक घेतला आणि मी फायनली घरा गेलो आहे. तर मंडळींनो, जसं मी घरा गेलंय तर बघलंय तर सगळ्यात रेडी आम्ही केलेला होता, कारण दुपारी सगळा डेकोरेशन करूच्यात सगळं वेळ होतो आणि ऑनलाईन मागवल्यामुळे सगळ्या फुगे बिगे लावून नंतर रेडी करून घेतलो. आणि त्यानंतर आईनसुद्धा म्हणजे माझ्या सासूबाईंसुद्धा आणलेलो केकसुद्धा ठेवलो आणि नंतर मम्मीनसुद्धा निरंजन पेटवल्यान आणि पूर्ण सेटअप असं रेडी झालो. नंतर आमच्या वैष्णवींसुद्धा सुंदर अशी रांगोळी काढल्यान. तर बाबू आमचा किया बेटूसुद्धा एकदम छान असं ड्रेस घालून इल्लाला. तर मंडळींनो, लग्नाच्या ॲनिव्हर्सरीचं सेटअप एकदम रेडी झालो. तशी आवटातली सुद्धा आमच्या माणसाईली आणि पूजा प्रथमतः केक कसो आहे बघूच्यासाठी केकचा जो बॉक्स असतो तो ओपन केल्यान आणि आईनसुद्धा आमच्या केक आणलेल्या. नंतर सगळं रेडी झाल्यानंतर तुमका जो सेटअप कसो वाटलो, स्वतः आम्ही गेलो त्यामुळे कसं वाटलो अवश्य कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि त्यानंतर सगळं झाल्यानंतर आता नंतर ओवाळणी करूच्यासाठी नंतर सगळे म्हणजे घरातली माझी पूर्ण फॅमिली सज्ज होती. त्यानंतर पहिल्यांदा मम्मीनं आमच्या दोघांचा म्हणजे माझा आणि माझ्या बायकोचं औक्षण केलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं बड्डे सुरुवात झाली. नंतर पप्पांनीसुद्धा माझ्या आणि माझ्या बायकोचं औक्षण करून नंतर आमची मावशी म्हणजे दुर्वाची मावशी काकी बिकी या सगळ्यांनीसुद्धा औक्षण केल्यानंतर बड्डे सेलिब्रेशनाक सुरुवात झाली. आणि सगळ्यांचं औक्षण करून झाल्यानंतर वेळ झाली ती म्हणजे बड्डेचं केक कापूची. तर लग्नाच्या बड्डेचं पहिलोच बड्डे असल्याकारणे एकदम भारी वातावरण पण होतं आणि मस्त वाटा होता. आणि सगळा केक कापून झाल्यानंतर सगळ्यांनी मंडळी जी इल्लेली त्यांना सगळ्यांका केक दिलो आणि केक देऊन झाल्यानंतर घर पण पूर्ण भरलेला होता. एकदम मस्त वाटत होता. नंतर बायकोन सगळ्यांका हळदी कुंकू लावल्यान. तर मंडळींनो, लग्नाच्या वाढदिवसाचं बड्डे केक कापून झाल्यानंतर सगळ्यांका वेपर बिपर सगळा दिल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम होतो. म्हणजे डाळ भात कुर्मा आणि श्रीखंड आणि पुरी असा जेवणाचा बेत केलेलो होतो. नंतर सगळे जे इलेले त्यांना सगळ्यांका जेवक घातलो आणि पप्पा सगळे जेवक बसल्यानंतर एक खऱ्या अर्थानं एकदम पूर्ण फॅमिली जेवक बसल्याचा आनंद भेटलो. व्हिडिओ कसं वाटलं अवश्य कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा.